नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या परीक्षेसाठी बघा, ह्या गणितामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये विशिष्ट संबंध असतो। म्हणजे 26 मध्ये आणि 39 मध्ये काहीतरी संबंध आहे। 40 आणि म्हणजे तिसरी संख्या आणि चौथी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या याच्यामध्ये एक विशिष्ट संबंध असतो आणि हा विशिष्ट संबंध आपल्याला काय करायचा, शोधायचा असतो। आता कशा पद्धतीने आपण शोधू बघा, म्हणजे 26 वरून 39 ही संख्या कशा पद्धतीने आली हे एक आपल्याला पाहावं लागेल। आता 26 जर समजा तुम्ही ह्या 2ला 26ला 2ने जर भागलं, बेक बे आणि बेतिरिक्त 6 म्हणजे 13 आले। आता इथं काय करावं लागेल, मग 26 प्लस 13 ह्याची जर बेरीज केली तर तुम्हाला 39 मिळून जाईल। तशाच पद्धतीने इथं 2ने काय करा, ह्याला भागा, बेदोनी 4, इथं 0 म्हणजे हे 20 आले। म्हणजे 40 मध्ये 20 मिसळले तर 60 येते। मग प्रश्नचिन्हाच्या जागी, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी 60 हे उत्तर तुमचे येऊन जाईल। ह्या गणितामध्ये बघा, आता 241 तर 41 24 अशी एक संख्या आली आणि 372 आहे। आता प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पुढची संख्या काढायची। मग ह्या पद्धतीने काय करावं लागेल, तर समजा 2 गुणुले 2 जर केले तर पुढची संख्या तुम्हाला मिळेल आणि 4 त्रिक 12 म्हणजे गुणुले 3 जर केले, इथं समजा 3 केले तर तुम्हाला पुढची संख्या, आणि 1 गुणुले 4 केले तर ही संख्या तुम्हाला मिळून जाईल। तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही 372चं काय करावं लागेल, तशाच पद्धतीनं करून घ्यावं लागेल। मग समजा 372 आहे तर समजा इथं आता 3 त्रिक 3 दोन्ही 6 पुढची संख्या मिळेल। आता 7 त्रिक 21 म्हणजे गुणुले 3 करा, 21 मिळून जाईल। आणि 2 चोक म्हणजे बेचोक 8 असं गुणुले 4 करावं लागेल, तर ही तुम्हाला या ठिकाणी संख्या मिळून जाईल। तर किती आली, तर इथं 6 21 आणि 8 म्हणजे 62 18 ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी हे मिळून जाईल। आता इथं बघा, 25 आणि 100 आणि 53च्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या काढायची आहे। तर ती आपण कशी काढू बघा। आता इथं बघा, 25 वरून 100 कसे आले, आता 53 आहे, त्या 53वरून काय पुढची संख्या आपल्याला काढायची आहे। आता 2 समजा ह्याचा जर आपण गुणाकार केला, 2 गुणुले 5 बरोबर 10 आला आणि ह्या 10चा जर वर्ग केला तर तुम्हाला ही संख्या मिळून जाईल 100। तसं 5 गुणुले 3 करा, 5 त्रिक 15, 15चा वर्ग तुम्हाला माहीत असेल तर तो येतो समजा 225 हा वर्ग संख्या आहे। तर या प्रश्नचिन्हाच्या जागी ही तुमची संख्या मिळून जाईल। बघा, इथं ह्या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये आणि ह्या संख्येमध्ये आणि ह्या संख्येमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे। आता इथं जर तुम्ही निरीक्षण त्याचं केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे। तर मग समजा काय केलं बघा, इथं 2 वजा 1 जर केलं तर इथं 1 आलं, हे 1 मिळून जाईल। इथं 7 अधिक 1 जर केलं तर इथं 8 ही संख्या तुम्हाला मिळून जाईल। इथं समजा इथं 1 आहे आणि इथं तुम्ही 1 जर इथं जर -1 केला तर तुम्हाला ही 0 संख्या मिळून जाईल। आणि इथं 5 आहे, 5 मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, 1 मिसळावं लागेल, तर इथं 6 येईल। म्हणजे समजा तुमची जी संख्या तयार होणार ती 1806 ही संख्या तयार झाली। म्हणजे अशा पद्धतीची ही संख्या तुमची मिळून गेली। आता इथं काय कराल तुम्ही, समजा 5 इथं जसं ज्या पद्धतीने केलं तसंच इथं करून घ्या। 5 वजा 1 बरोबर इथं 4 राहिले, परत 2 प्लस 1 बरोबर इथं 3 राहिले। मग इथं 8 मधून मायनस करायचं, इथं मायनस केलं, इथं पण तुम्हाला 1 मायनस करायचं आहे, इथं 7 राहिले। आता इथं 6 आहे, 6 इथं तुम्हाला प्लस करावं लागेल 1, म्हणजे या ठिकाणी काय झालं, 7 झालं। मग तुमची जी तयार होणारी संख्या अशी आहे
4377 तर ही तुमची प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे. उपाय गणितामध्ये 26 आहे, 53 आहे, इथं 18 आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला पुढची संख्या काढायची आहे. मग काय करावं लागेल? 26 जर मल्टिप्लाय 2 केले तर 26 6 2 12. आता 26चा जर गुणाकार केला 26 2 केले तर समजा किती येतं? 6 2 12, हातच्याले 1, 2 2 4 आणि 1 5, 52 येईल. 52मध्ये तुम्हाला 1 मिसळावं लागेल, तुम्हाला 53 ही संख्या मिळून जाईल. तसं 18चं पण तुम्हाला करावं लागेल. 18 गुणिले 2 करा बरोबर तुमची संख्या येईल 36. 36 अधिक 1 करा बरोबर 37. हे तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं उत्तर आहे 37.